नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. माझी तुमची आज बरेच दिवसांनी भेट होती, पण मी 6 तारखेला सांगितलं होतं की मी एक आठवडाभर व्हिडिओ देत नाही. पण तरीही काही जणांचा गोंधळ झाला. ज्यांनी 6 तारखेचा व्हिडिओ पाहिला नाही किंवा 5 तारखेचा संध्याकाळचा पाहिला नाही, त्यांना हे समजू शकलं नाही. होतं कधी कधी असं की आपलं लक्ष राहत नाही. पण मी सांगितलं होतं याची कृपा करून नोंद घ्या. तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी काळजी घेतली होती. दुसरी एक कमेंट अशी होती, मजेशीर पण होती, मलाच वाचल्यावर हसायला आलं, की आजींचे व्हिडिओ येत नाही, अपडेट्स आजी देत नाही. आजींनाच बहुतेक काय होतं आहे हे कळत नाही हे दिसत आहे. वयोमानानुसार हे शक्यसुद्धा आहे. पण गेले 25 वर्ष मार्केट करते आहे, त्या अनुभवावरून समजत आहे काय होत आहे हे. पण सध्या जे आकडेवारीनुसार दिसत आहे त्याच्यात भावना ॲड झाल्यामुळे असं सगळं होत आहे की एवढा भाव आपल्याला परत दिसेल की नाही म्हणून लोक तोट्यातही विकून टाकतायत असं जाणवत आहे. म्हणजे आपण जसा दिवाळी आली, लग्न कार्य असलं की विचारही करत नाही की या गोष्टीची गरज आहे का, आणि खर्च केला जातो. आणि पुष्कळ वेळेला गरज असतानाही चालवलं जातं आणि ती गोष्ट खरेदी केली जात नाही. भावनेचा प्रभाव असतो. जेव्हा मार्केटमध्ये तेजी असते तेव्हा 200 रुपयाचा भाव 250 रुपये कसा होतो हे समजत नाही, आणि मंदी असते तेव्हा 200 रुपयाचा भाव 150 रुपये होतो, कारण निराशा असते. या सगळ्या गोष्टीचा परिणाम सध्या आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतो आहे. 17 फेब्रुवारी रोजी प्रेसिडेंट डे निमित्त अमेरिकन मार्केट बंद आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मार्केट बंद आहे. बॉन्ड यील्ड कमी झालं आहे, 4.44च्या लेवलला आहे, कारण टॅरिफ वाढवण्याची जी योजना होती ती काही काळापुरती पुढे ढकलली आहे. रिटेल सेल्स याचे आकडे 0.9% कमी झाले. डॉलर इंडेक्स 107च्याही खाली गेला आहे, त्यामुळे रुपया थोडासा मजबूत होईल. क्रूड 74.57च्या लेवलला आले, 75च्याही खाली. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4295 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4364 कोटीची. म्हणजे आपण जसं सिल्व्हर लायनिंग म्हणतो तशी स्थिती आज आहे. बॉन्ड यील्डही कमी झाला आहे, क्रूडही कमी झाला आहे, डॉलर इंडेक्सही 107च्या खाली आला आहे. जरासा जो स्ट्रिक्टपणा होता थोडासा कमी झाला आहे असं आढळत आहे. त्यामुळे मार्केट सुरुवातीला 150 पॉईंटच्या आसपास मंदीत राहील आणि ती मंदी नाहीशी होऊन मार्केट रिकव्हर होईल असं थोडंसं वाटतं आहे एकंदरीत डेटा बघता. कारण गेले 8 दिवस मार्केट मंदीतच चाललं होतं, तर काही जणांना शेअर खूप स्वस्त मिळत आहेत असं वाटू लागतं. त्यामुळे थोडा वेळ मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता असते. 15 फेब्रुवारी
पर्यंत रिझल्ट लागत असतात, म्हणजे 1.5 महिना साधारण रिझल्ट लागतात. तर 15 फेब्रुवारीला बहुतेकचे रिझल्ट लागून संपले. 14ला पुष्कळ रिझल्ट आले. त्याच्यापैकी काही रिझल्ट चांगले आले, बदल होताना दिसतोय. म्हणजे जयश्री टीचा रिझल्ट चांगला आहे. पॉलीप्लेक्स, यूफ्लेक्स, किटेक्स गारमेंट, लक्स या सगळ्याचे रिझल्ट चांगले लागताना दिसत आहेत. म्हणजे मार्केट बदलत आहे की काय हे समजत आहे. त्याचबरोबर काही प्रमोटरनी स्वतःचा स्टेक वाढवायला सुरुवात केली आहे. हे सगळं थोडीशी मंदी कमी होत आली आहे का असा एक अंदाज घेण्याची चिन्ह दिसत आहेत. जे रिझल्ट लागले 14 तारखेला ते पुष्कळ आहेत. आपण एक बघूया काही रिझल्ट त्याच्यातले. MMTCचा रिझल्ट कमजोर आहे. बोरोसिल लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू पण वाढला आहे. सविता ऑइल कमजोर आहे, फॅटचा कमजोर आहे. स्वान एनर्जीचा रिझल्ट चांगला आहे. जयश्री टीचा रिझल्ट चांगला आहे यावेळेला. हेल्थ केअर ग्लोबलचा चांगला आहे. तामिळनाडू न्यूजप्रिंट TNPL यांचा हे लॉसमध्ये गेले, रेव्हेन्यू कमी झाला आहे. लुमॅक्स ऑटो रिझल्ट चांगला आहे. CCL प्रॉडक्ट्सला लॉस झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. नवीन लिस्टिंगपैकी डॉक्टर अगरवालचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. ग्लेनमार्क फार्मा रिझल्ट चांगला आहे, पण रिझल्ट चांगला येणार अशीच अपेक्षा होती. पण शुक्रवारी 88 रुपये शेअर पडलाही होता आणि ग्लेनमार्क फार्माला GMPसाठी जे इन्स्पेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये 483 फॉर्म इश्यू केला आहे आणि 5 त्रुटी दाखवल्या आहेत. त्यामुळे सगळ्याचा परिणाम कसा होतो ग्लेनमार्क फार्मावर हे बघावं लागेल. सुदर्शन केमिकल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. PTC इंडस्ट्री प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. पॉलीप्लेक्स रिझल्ट चांगला, तोट्यातून फायद्यात. यूफ्लेक्स तोट्यातून फायद्यात, रिझल्ट चांगला. MTNL लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू पण कमी झाला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक फायद्यातून तोट्यात. किटेक्स गारमेंट रिझल्ट चांगला आहे. जमुना ऑटो रिझल्ट खराब आहे. RVNL रिझल्ट कमजोर आहे. सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स रिझल्ट कमजोर, फायद्यातून तोट्यात गेली आहे. AB फॅशन लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. इगरसॉल रिझल्ट चांगला आहे. दिलीप बिल्डकॉन फायदा वाढला, रेव्हेन्यू कमी झाला. GNFC फायदा वाढला, रेव्हेन्यू कमी झाला. संदूर मॅंगनीज रिझल्ट सुंदर आहे. क्युपिड फायदा वाढला, रेव्हेन्यू वाढला. इज माय ट्रिप कमजोर आहे. GSK फार्मा रिझल्ट सुंदर आहे. इथॉस रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. मार्जिन अगदी किंचित कमी झालं, फ्लॅट म्हटलं तरी चालेल. रेट गेन रिझल्ट चांगला आहे. नारायणा हृदयालय प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. झायडस लाईफ यांच्या अंबरनाथ इथे जी मॅन्युफॅक्चरिंग API युनिट होतं त्यांना USFDAने तपासणी केली, एकही त्रुटी दाखवली नाही. अलेम्बिक फार्मा बडोद्यातलं जारोट युनिटची तपासणी 14 ते 22 नोव्हेंबर केली. त्यांना VAI व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड
असा स्टेटस EIR दिला. ग्लेनमार्क फार्मा मात्र 3 फेब्रुवारी ती 14 फेब्रुवारी या काळात तपासणी झाली. त्याच्यामध्ये 483 इश्यू केला आहे, 5 त्रुटी दाखवल्या आहेत. आता कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते मंदीत राहतील हे बघूया. याच्यामध्ये रिझल्टचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चार्टनुसार सुद्धा आपण या शेअरकडे लक्ष दिलेलं आहे. तेजीमध्ये BHEL, AB फॅशन, UFlex, भारती एअरटेल, पॉलीप्लेक्स, किटेक्स गारमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा बुकिंग चांगलं झालं आहे म्हणून, जिंदाल पॉली रिझल्ट चांगला आहे, GSK फार्मा, विप्रो, राईट्स, GNFC, चोला, अल्ट्राटेक, रेडिंग्टनचा चार्ट चांगला आहे म्हणून, ICICI बँक, कोटक बँक, झायडस लाईफ, अलेम्बिक फार्मा, झॅगल प्रीपेड, पेल्लार इंडस्ट्री, संदूर मॅंगॅनीज, डेल्टा वॉटर, PCBL, इंडसइंड बँक आणि आर्केड डेव्हलपर हे आत्ता सांगितलेले सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता संभवते. आता मंदीत कुठले राहतील हे पाहूया. तर पहिला युनायटेड स्पिरिट्स, कारण बॉर्बन व्हिस्कीवर 150% जो टॅरिफ होता तो 100% करण्यात आला आहे. म्हणजे टॅरिफ कमी केला आहे, त्यामुळे युनायटेड स्पिरिटवर परिणाम होईल. अमेरिकन व्हिस्की जी आहे तिची विक्री वाढू शकते. ग्रॅन्युअल्स, बंधन बँक, BEL, CG पॉवर, हुडको, मेट्रोपॉलिस, श्री सिमेंट, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि AGS ट्रान्झॅक्ट याचा खराब रिपोर्ट आहे. हे सगळे 5-6 शेअर मंदीत राहतील शक्यता आहे म्हणून दिले. पुन्हा एकदा मी मंदीतले शेअर वाचते. AGS ट्रान्झॅक्ट, युनायटेड स्पिरिट्स, ग्रॅन्युअल्स, बंधन बँक, BEL, CG पॉवर, हुडको, मेट्रोपॉलिस, श्री सिमेंट, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक. तर बघूया काय काय होत आहे. मी जरी कुठंही असले ना हो तरी मार्केट पाहतच असते. कारण मार्केट जर पाहिलं नाही ना तर काहीही समजेनासं होतं. कारण प्रत्येक गोष्टीचा प्रभाव दुसऱ्या दिवशी पडतो आणि एकदम घुटमळल्यासारखं गोंधळल्यासारखं होतं. त्यामुळे रोजच्या रोज मार्केट पाहावंच लागतं. मी ब्लॉगही देत होते, त्यामुळे मार्केटशी संपर्कात होते, फक्त व्हिडिओ देऊ शकले नाही. पण आजपासून नियमितपणे पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ येतील. तर काही सबस्क्रायबर्स पळून गेले. त्यांना वाटलं की आजीने व्हिडिओ देणं बंद केलं आहे. तसं काही केलं नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केट करा आणि चांगले पैसे मिळवा. माझ्या व्हिडिओचा, माझ्या ब्लॉगचा तुम्हाला उपयोग होत असेल तर करून घ्या. बघा काही उपयोग होतो आहे का. एक सपोर्ट या दृष्टीने होऊ शकतो. आज मार्केट काय काय चित्र दाखवतं आहे ते पाहूया. नमस्ते.